मी काय असे ना काय आता आपण हे बाय आता इकडे काही कामधंदे नाही राहिले नाही हा इकडे काही कामधंदे राहिले नाही नाही ना. मग तेवढेच आपले महिना 2 महिने निघतील तो आहे बापाकडे. तिथं जायचं का? अरे इकडे बाय इकडे आपला किराणा वाचल इकडे सगळं वाचल आपले हा ते तर आहेच. हा पैसा कमवायचं काम होईल तिकडे. मी वाटलं आहे ना तिला कामाला जाईल मी म्हणाल त्याला तुम्हाला कामाला पाठवतीलच ते घरी थोडी ठेवणार आहे. खायचं जातं तू गप्प बस फक्त चवा जावाचं करून घाल मला तिला आणि तो आहे खायचं तब्येत बनवून घेऊ मस्त दोघं पण तुझा बाप शिवाय दे ना मला काय आणलं काय म्हणून. तिला नाही म्हणा अहो काय झालं आमचं काही नाही काहीच राहिलं नाही तिकडे दुष्काळ पडला ना हं, त्याच्यामुळे आज झालं म्हणा हा चालेल ना जाऊ ना. हा तेवढे महिना 2 महिने काढून घेऊ आपण मला 2 दिवसाला मटण बोली जायचं माझी आई ठेवील का 2-1 महिने? मग ठेवेल ना मला ठेवील तुम्हाला नाही ठेवणार. आणि म्हणा मग ते कुठं राहते म्हणा मला सोडून नाही राहत. काय जावायचं गावात नाव ठेवतात लोक. हा आले म्हणा महिना 2 महिने म्हणायचं सांगायचं म्हणायचं काय हा तिकडं काही काम नाही म्हणाल. हा उन्हाळा कांदा नाही काही नाही होत त्याच्यामुळे आलो. हा माझं सांगायचं दुसरं कोणीच्या आपल्याला का गावात हिंडायचं आपण एकदा गेलं का घरातच हा घरीच राहू. हा जुने कामं होत जातील आपले मर्ज दोन्ही काम कशी होईल म्हणजे जेवण होईल झोपणं होईल का नाही. तुम्हाला तसं जपायचं पडत आणि मग आता म्हणजे जेवलं काय करा उडबाच्या काढायचं भाषा काढायची. हा की का पोटात कळा निघतील माहिती का त्यावेळेस ना जेवण केलं का लगेच झोपून घ्यायचं आपण. तब्येत तोही सुधरलाय ना. हा तिला दूध लय बरं का गाय आले हो बापरे. मग मी तर लय पिईल डायरेक्ट बापरे, आता काय डायरेक्ट तोंडालाच लाईल मी. जाऊन चला मग जाऊन हा जायचं का? जायचं लगेच मग काय पण तिला फोन करावा लागेल ना. काल फोन नाही करायचं डायरेक्ट जायचं डायरेक्ट सबस्क्राईबरच द्यायला सबस्क्राईब द्यायचं कसं काय द्यायचं? आम्ही आलो ते म्हणले पाहिजे ना कसं काय आले फोन नाही काय नाही अरे फोनच करा ना तुम्हाला बॅलन्स नव्हता मला फोन. हा पाहुण्याच्या नाही म्हणा मला नाही बॅलन्स नव्हतं म्हणाला ना असंच म्हटलं जावा थोडं पाहू काय काम करते काय नाही मग आपण नाही करू लागू थोडं पण तुम्ही शकत थोडं जात जा. हा भाऊ म्हण नको राहू मला जा म्हणून मग आई तर काय गेला तुला जायचं. सांगितलं फक्त मध्ये आहे थोडं मध्ये येत राहायचं. हा माझी आई आहे बाप आहे. हा असू दे मग ते का मग आपल्या कार जावायचं काढून शिकतील का नाही आणि मग काही येडे काही त्यांना का वाटत नाही का ते नवरा बायको ते नवरा बायको एखादा महिना काढू तिथं मग येऊ वाटलं. उलट तो वापस इतका सोकाळा आहे आता काय सांगा तो आईला असं मिनिटाभर बाजूला करीत नाही. त्या आईने काय जादू करेल काय नाही. काय माहिती भाऊ तो तर आपल्याला भारी पडायला बसलाय कॉम्पिटिशन लावतो काय काय माहिती तो नाही नाही मा बाप तसं नाही मा बाप रे माय. हा रे मग आपल्याला मध्ये पलगाव जागा देतील ना. काला घर माझं पण आहे ना मी कुठे पडल. नाही तो आपाचं घर तवाला नाही आता तो नवरा केला म्हणजे नवऱ्याचं घर काय ना तवाला माझ्या बापाच्या हा दारात मग तो सांगायचं मम्मीला पप्पाला क्वार्टर द्या 2 म्हणा. पलंग आहे, 1 पलंग आपल्याला 1 पलंग त्यांना हा मग असं असं कर. सेपरेट रूम आपल्याला राहू दे हा आहे कारण आपल्याला 1 दिवस नाही राहायचं आपल्याला 2 महिने राहायचंय. आहे ना 2 घर आहे ना. 2 महिने तू सांग बरं मी दम काढील का नाही का ना 2 घर आहे मग राहिला हा, मग दोन्ही तेच. घरात राहू आपण कोणतं तुम्हाला जिथं राहायचं हे बाय तिथं. आज गेल्या लगेच मोठ्यानं सांग आणायला हो आज कुठं मटण सांगू नाही ना हो. मटणच खायची आज कुठं मच्छी आणि आज एखादं आहे ना मग आज आज नको नको लोक जोड्याने हाणल ना गावात. उद्या संध्याकाळी सांगू बरं मटण. आपल्याला जाता वेळेस भाड्याला पैसे घे बरं का त्यांच्याकडून परत बाजार करायला पैसे लागतील. तुम्ही म्हणा एवढं मी नाही म्हणणार माझ्या बापाला. बरं म्हणायचं तुम्ही म्हणा मग पाहू काय नाही म्हटले तर मग मी पुढे तोंड बरं आता आहे का भाड्याला पैसे आहे पुढे जायला आहे किती तो 200 रुपये आहे. मग होईल ना 200 200 रुपये. मग काही खायचं म्हण नको रस्त्यानं कमी नमी जर आले ना तर पायी जावं लागेल. तुम्ही माझ्या बापाला फोन करू हं. फोन पे ला टाकील. टाकेल का हा पण तुला खायचंच बरं असतं काहीतरी कामले आवडतं वडापाव ते चाल चल हा. चाल लयच ऊन होतं लय ऊन बाई का काहीच जाना काम जाना धंदा जाना त्याच्यामुळे मी म्हणले बाई त्या कुरड्या करायच्या आहे ते भिजत टाकलंय पण टेन्शन आलंय माझे वाल हा ना मग तो ते एकतरी बरं झालं हम्म? काय तो माग तो पाव गेला ते हा बाई नाही तर यात मध्ये बाळातून झालं गारमाटात हा बाई हा? हा जमान्यात बाळातून झालं कस काय पैसे झाले याची तू गारमाटात तुला तर बाहेर फिरत हा. काहीच करता येईना मग काय तर डोक्याला ताप. देवानं ऐकलं देवानं तो पाव गेला हम्म हा ते कसं थंडीच्या टायमाला पोर सोड झालं काय वाटलं त्या टायमाला पण गरम बसत हा आता हे घरामध्ये गारमाट नाही सांगा बरं फॅन लावतात ते पोरला हवा लागत मग लय टेन्शनच काय बाई बरं मी काय होतं इथे का शिंदाला जाऊन इथे काला छान मासे बिशी मारलं ते मग जा आणि तुमची तुम्ही घेऊन या बनवून देते बाई आता ना नाव तसे मी नाही आणलं त्या दिवशी आणले तर म्हणे याला काट्याचं याचं तुझ्या हातानं आणायचे
मग आता ते मला एकटीलाच करायची पाळी आली म्हणून मी बोलले. हा का जा तू आता मी नाही जात हो बाई. हं? मग एक तर हात पाका दुखू राहिला मरू द्या. मी नाही नाही सर ते मी कागदाला फोन करतो त्याच्या मोटरसायकल जात. कोण? तू मी नाही त्याच्या मोटरसायकल जायला मोकळी. का बरं त्याला काय तो बाया चापितो बाई. आता का तुला का काय हा तू मोटरसायकल पुढे या का हाताने गाडी चालू तर माग बाईला माग हात लावितो. सांगत हा. असं. मेरी कामी नाही. यो काय बाई डोक्याला ताण. मग आता काय करते काय करते तुमची तुम्ही जावा, तुमची तुम्ही घेऊन यावा. नाही करून दिलं तर मग बोला मला. खरं तो साखर बोला कधी कोणाचं? त्या रंगीच्या बुरी काय माहिती बाई. तो रंग्याने आपल्याला माहिती नाही, काहीच नाही. काय बाय आता आता मशा या राम राम. बस जावा बस आज हाय गण जागा आहे बसा. नाही तिला ना काय म्हणू ती आता निघाली दुकानातून काय तिला ते नाही गेलत मग दुपाव गेलत दुपा तुझ्या वाट मामाला नाही कळवलं तुम्हाला काय कळू? काय होते काय म्हणते तुला दुपाव गेलता कधी आता मग तो उलट चांगलं झालं भाई. नाही तर आता या महिन्यात बाळाती झाली असती ना तर तुला सांगतो उन्हामध्ये तिला दमणार निघाला. आता माझं लग्न झाल्यावर का हा म्हणजे आज अवघड केलं हो तुमचं म्हणजे त्याच्यात काय अवघड? अहो शिवर आणायचं का काय तुम्ही अहो केलंय नातू होईल नातू नातं होईल आता इकडे अहो तिचं डबल ऑपरेशन केलं पण ते ते नाही राही ना सक्सेस सक्सेस व्हायला. तुमचं आहे काय ओळखीचं चांगला डॉक्टर डॉक्टर का नेल मी मग पण दमदारला पाहिजे तो जरा जमीन माझी आहे तशी दणकट खाऊ आम्ही दर्शन का म्हणजे अवघड डॉक्टर आहे का हा काय करतो टाके घालायला आवड येतो काय नाही घालतो शून्य का दाम परत तुम्ही सांगा तो टाचा काय आहे का होईल मग टाचे म्हणजे तो डायरेक्ट जागा शिवून टाकणार आहे का नस दाबून टाकणार आहे? नाही जागा शिव जागा शिवून तुम्ही कुकून आली सांगा आता हा? अगं आहे ना तसं आपल्या गावात माळशीला हा आहे डॉक्टर हे बांबराभूत. बरं काय येणं काय येणं सर केलं तुम्ही कॅमेरा लावला पण मी दिसते कॅमेऱ्यात. दाखवा बरं. काय याने केलं पटत का तुम्हाला बोलायला? हा काय बोललो मग तुम्हाला मग काय चुकीचं बोललो म्हणजे डायरेक्ट जागा शिवून टाकीतो. नाही आमच्या इकडे शिवेले खावा आहे एवढा डॉक्टर या वय तुमचा तो पाव जायला आता तुम्ही मला काय कळलं तो पाव गेला ना ते साधी जावाय तसं नाही हा. तिला तो पाव कधी जात होतं हा. पण हे उन्हात काम करते ना उन्हात अच्छा आणि ते काय होतं नाही त्या- तर बाई हा त्या मा- आता टेन्शन नको आम्ही दोघं आहे आता बरं आता आम्ही आहे बरं म्हणजे ते का आला? आता आम्ही 2-4 महिने येणंच आहे हा? हा, काय काम नाही करायला अगं, इकडे आमच्या घरी काही काम नाही इकडे कुठे काय काम आहे आम्ही पण राहू दोन एक नाही इकडे बी काहीच काम नाही बाई. इकडे का आला राहते या? अगं, आईला कोणता दिवस ग तिकडे तुम्हाला सांगतो घराच्या बाहेर निघत नाही हा ना. काहीच नाही पाणी 8-8 दिवसाला नुसते प्यायला ढेकळे वावरात हा. नुसते ढेकळ कसं काय करते म्हणलं त्याला कसं सासूराली पंग असं करते उद्या आपली विजय जाईल का ना मग दोघं सोबत आले ना दोघं सोबत आले. अगं बाई या गावात आहे ना 2 महिन्यापासून कायदा बदललाय जो जावाय महिनाभर राहील ना त्याला बुच्या गाडो म्हणून काढते. हे बघा तुमचं काय पहिलं असेल ना गावची ती करायला मी तयार आहे पण आम्हाला सांभाळा बुवा. नाही नाही ते सांभाळायला आम्ही मोकळेच नाही बसले. आम्हालाच कामधंदा नाही. आम्ही जाणार नाही आम्ही 4 महिने काम केलं. आता ते 2-4 रुपये काही जमून ठेवले त्याच्यात किराणा भरून आम्ही आमच्या 4 महिने काढणार आहे. मी वाटलं कांदा नाही जाईल किराणा वगैरे मी आणून देईल चल मोठे करून येऊ ते काय तो लोकांना आठवतो तो तरी काय फोन लावून धरलाय अवदासा. ते म्हटलं चाल म्हटलं 2-1 दिवस राहू हा? त्यांचं मन आहे इथं करू का आला म्हणे 2-1 महिना अहो राहू तिकडे आंघोळीला पाणी भेटत जास्त त्याचं घरण हागून बरं इकडं कुठं आंघोळीला पाणी भेटत तिकडे बिगर आंघोळीच्या राबाय दोघं नवरा पाहुणे बायको. राहिला काय आमचे काय आम्हाला कुठे आम्ही बोकांडी बसता रे पण आमच्या गावात चोरटे जेव्हा त्याला कालच्या रात्री पाहुणे झाले जोर मग करायला काय नाही आमच्या दोघांकडे घराच्या बाहेर निघायचं काल मग आपण अगं तुमच्याकडे चोरायला काहीच नाही पण जे नवीन माणसं आले ना गावामध्ये त्यांना पक्की ठेचू राहिले धरून. घरच्या आम्ही बाहेर निघायचं बाहेर दोघं पण. घेतो आम्हाला बाहेर हा. काय आम्ही म्हणते बाहेरच्या मध्ये राहू धुनन भांडे आमकन तमकन मी बसत तुमची धुणं भांडे आगायला करत. करायचं घरी इडं. अगं जावयाला तर लोक किती मोठे की करतात जावयाला मटणापासून करतात रे पोर मिली आहे का नांदले नांदल्या ऐका ज्या बाई. दिवशी बासी सुटलं त्या दिवशी आपल्या कोण सुटली ती मग काय
दादा काय चालू राहिले तुम्ही लग्न लागलं म्हणजे आमचं नाव बदललं त्याचं नाव लागू चालू झालं. मग पण आता कामच नाही आम्हाला वावरात तिथे काय करू म्हणजे आम्ही यायचंच नाही तुमच्याकडे. तुम्ही सांगा दादा. एक काम करते का नाही नाही. एक काम करते का काय जा या मडीशीला जा तिला काम चालू आहे. नाही होत आम्हा- नाही कंपनीत सवय नाही त्याला. कामाची सवय नाही. नाही नाही गावडी जाते गाडी करा घराच्या घरात करी वाटली सर. हा हा. हो, बाहेर नाही. बाकीचं मी करीन दोन मग घरातले घरात काय हा, बायकोने सांगितलं की ते करेल. अवघडच मी तुला माहिती कर वाटत तू कर आराम दुपाव घ्यायचा दुपाव घे परत मी काय होतो तिची किंमत आहे हप्त्याचं चालू आहे का मोठा हप्ता चालू आहे मोरच्या हप्त्यात चालू आहे हा पाहा तोवर तुम्हाला काला ये थांबून ठेवायचे इड म्हणजे असं आहे ना आमच्या गावात 8 दिवस जावं राहिला का 7च्या हाती त्याला मार खावा लागतो सच्चा. हा घरात मारून दे बाहेर नको मच्छी मध्ये बाहेर चालला. नाही नाही हाने तुला मारतो मग चावडीवर बोल यायला झाला. लागत आणि काय का? हा चालेल 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 बाय. चालतं माझ्या नवऱ्याला चालेल चालेल. पण आम्ही 4 महिने राहू. गजरे जाऊ का चांगलं मग आला अहो ते निर्लज्ज झाले भाई खाण्याला लाकडाला हा 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 आई जाऊ दे ना गं, माझ्या काय नवऱ्याला. सकाळी जेवले आपण. जेवण आई सांगते मटण आणायला भूक लागली आहोत. दादा, काय झालं जावाई मटण करा काय अवघड नव्हतं पण नेमकं काय आमच्या झालं? गावात आहे ना कोंबड्यांवर सगळ्यांना तो स्वाईन फ्लू आलाय नाही रे, बोकड जाणार नाही. पैसे का गावात जाऊन घेऊन येतील ते सप्ताह बसले गावात सप्ताह बस दुकान बंद आहे काय बोकडे बिकडे नाही. हे काही काय मानावर लय वाळ लागत थोडं आजचं खाऊ घाल. तिकडं त्यांचं त्याचा जाळ कर आणि तो जाळ कर काय जावई नाही. तिकडं 4-4 महिने खाऊ घाल त्याला चांगलं नाही ना आमच्या घरी आता हा, हे जावई- काय बाय जावईला असं कोणी म्हणतं का जाळ करेल. अमेरिका नाही खाऊ घालायला मानावर तर दादाला मी काय करेल व्यक्ती म्हणजे बाय. तुमच्या पोरीचं कुकू पुसायचं आहे का? मला जाळ केलं. आम्ही दुसरा करू त्याचं ना काय काय? आहे ते आमच्या खानदानला खरं कोठे किती बाय डोक्याला वाईटा काय क्या नवरं करायची सवय. तिच्या आईने ते पण चार माझ्या बायकोच करणार नाही नवरा. अहो जावा तिच्या आईने 4 नवरे करे किती आणि करी माझ्या बायको मी एवढा जीव लावतो. हा. बस झालं काय रे? मग आम्ही जास्त दिवस नाही, फक्त 2 महिने 2 महिने फक्त 2 महिने एवढे 2 महिने सांग. अगं 2 मिनिटं लय झाली आम्हाला 2 मिनिटं आम्ही लोकं त्याच्या यायला घरात- काय अडचण आहे आपली सांग बरं. विचारून घे. तुम्हाला आमची अडचण काय नाही. अहो नाही नाही अहो, एक घर नाही दिवस राहिला आम्हाला. एक दिवसाचं पाहुणं ठीक नाही आहे रूम नाही का आम्हाला झोपायला? अहो पाहुणे तसं तर नाही तुम्हाला अडचण होती आमची. तसं नाही आता मागच्या महिन्यात गेलो तो पाहू हा. आता परत करायला परत लागला खातो बिलगाचं. तयारी कर नको तुम्ही इकडे राहा, आम्ही तिकडे काय राहू. बोला त्या. 2 खोल्या आहे ना बरं तू काय बळजबरी मग बाई घरी ना आई माझं आता हिस्सा आहे ना त्याचा. मग कोणाचा तिचा तो काय संबंध जन्म आहे दिले तर मग घर- अगं पण हिच्याचा तो संबंध काय मग 2 महिने आम्ही दिला तर घेशील ना तुला द्यावंच लागेल ना कसं काय मग आई आहे तू माझी म्हणजे तू काही अगं बाबा तू तुझ्या शिरावय या वाट्याने मागून राहिली ती. राहायला जागा आम्हाला जागा द्या पण 2 महिने. मी जा वर जाईन ना तुला पुढे शाला उभी राय त्याला नाही 2-1 दिवस जागा द्या आम्हाला 2 महिने फक्त मोजून 2 महिने द्या. बाहेर राहायला काय नाही लाईट एक लाईट एक लाईट एक झोपती औषध घेऊया थोडं गावात जाऊ बरं आता तुम्ही टाकलं, जाऊ दे. आता त्या मागच्या हप्त्यामध्ये पाहुणा आला सेटिंग लाल काढून केली देते का 2 महिने थांबायचे त्याला नाही तू काय तू डोकं लवकर तुम्ही डोकं लावा द्या काढून हं? 2 महिने कोणी रिकाम नाही यांना झोपायचं का पोचायला थोडं खोली मला झोपायचं आहे जाण्याचं. नाही पाहुणे थांबा थांबा मला जेवायचं आहे. पाहुणे तुम्ही थांबव गट का बरं काय? तो बोलतो पाहुणे सर लेप द्या म्हणजे? मटण आणायला. लेप द्यायला लागतं पाहुण्याला मटण आणायला चालले ते बरं तुमची इच्छा पूर्ण झाली मटण खायचं. बाई बाई काय खाता ना? काही साला नव्हती बायको आणि हाडळणीला नव्हता नवरा माझ्या एकदम मटण खायचं ना ए बाया चणचणीत. काशी ती कोशी ती का काय काय सपाटा हो म्हणतात काय काय झोपत लागेल मटण खाल्ल्यावर झोपू झोपू मला या आंबे थराला मोठे केले गोष्टी हो. आल्या हं? लय मोठं लागलं झालं. आंबे मोठे होणारच ना थोडे तो लोणच्याला 1.5 घेऊन जाऊ. 2 किलोचा एक आंबा आहे लोणच्याला घेऊन जाऊ थोडं जळतय ना दादा हे का आला लेप द्या कुठं लेप द्यायला लेप कोणाला थांबायचं ना म्हणता मी काय म्हणते चला जाऊ मग चला मी काय म्हणते जावयाच्या पोटऱ्या जोडण्यापेक्षा पहिल्या पोरीच्या 2 आणा तू काम कर 2 टाका 2 म्हणजे ना चटती पुढे पळाली का हातीच्या मागे पळ पेटी लाकडे पेटी जायचं घरी जायचं का हा हो जायचं घरी उठा ती आणि याला घेऊन जाती का लाकूड घेऊन उठू विचारते म्हणून काय हं? म्हणजे तुम्हाला नेमकी आमची अडचण काय एवढी सांग. तुमची अडचण नाही, अडचण एवढीच आहे आमच्याच आम्हाला पडलंय तुमचं आम्ही काय काय पडलं? सांभाळू बरं, शकत बाबा, स्वयंपाक पाणी करेल. हा. नाही नाही तुमच्या जमणार याची नाही नाही दुनो भांडे करेल घरात नाही पोरीची जात नाही मी मेली आता पुढे ऐकावा का दिलेल्या नाही त्या ऐकावा? का तुम्हाला लेप द्यावा लागेल ए बाया 2 महिने थांबायचं म्हणते काही जोक आहे काय एक काम कर बरं 8 दिवस थांबू द्या आता. आमचंच आम्हाला पडतो 8 दिवस. गजरे
एकाला लेप दे आणि एकाला हाग्या मार दे. हिला देते हिला तिला हाग्या मार दे. हो मामा ऐकलं का मारू फुट वय पुढं नाही पुढं वय 2 दिवस राहते तो तू पुढं वय अहो 2 दिवस अरे 2 मिनिटं सुद्धा बरं, 1 दिवस नाही. राहते वय या मग काय अशी काय करते पुढं 2 वय. दिवस राहू दे. गजरे- आम्ही जाऊ द्या पण. गजरे अहो, चटका जावई जरा दे जा, जा. चटका दे हा, नवरा चटका ना. पावा पोरगी जवळ या तुला काय करते? बाई, पोरं अबाई. व्हायचे ना आम्हाला. पळतो का नाही इकडं कोणाची? तू पळतो का नाही तुमच्या पुरीला हं? तुमच्या पुरीला देऊ का तो ताराजू काटाला चटका तुमच्या पुरीला नाही ताराजू लागत. काटाला चटका देऊ का नका नको ना गं. नका ना, ऐका ना चला मामी. का जाऊ? मग वय पुढं कुशाल 2 महिने घेऊन आली त्याला इड ये बाया येतो पण जाऊ. आपलं भरून आपल्या सोबत्याचं भरू हिना 2 दिवस यावा 2 दिवस राहावा हा मुस्काट तोंडी त्याला घेऊन चालली लाकूड काय पेटेल हं? ते काय मारलं. आणि तो बोकिंदळ म्हणतो 4 महिने राहू द्या इड हा याच्या काय बापाचा ठेव आहे काय पण सोपं आहे का हं? त्याला काय ठेवायला? याच्या हिने किराणा भरून दिला इड तो इतका त्याचा आर आहे ना सवती कुबडी एकटा खातो. ये बाया मला असा कटाळा आला होता मला बोलता बोलता आता डुकले येत होत्या मग जेव्हा हे जळतं लाकूड पाहिलं ना तेव्हा आता थोडीशी तंद्री गेली माई ह्यो काय तमाशा भाई अरे वा यांना कोण सांभाळीन बरं मी काय म्हणतो, जे त्याच्या घरी जे त्याचा परपंच व्यवस्थित करावा मालाच मा पडलंय त्याला कुठे मध्ये जाऊ द्या डायरेक्ट इड काला काळ जर करू राहिले सोडा त्याला माहित शोध- शोध- काला घ्या पसरून तुम्ही बी तुमचं लय बिल झालंय लय जाऊ ए बाया. करी